हे आहे रे मिलर पार्क। आम्ही ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीच्या बरोबर शेजारीच हे एक मोठं पार्क आहे, रे मिलर पार्क। आता समर सीझन चालू असल्यामुळं मस्तपैकी सगळी झाडं लाल फुलांनी बहरलेली आहेत आणि हा आहे त्या पार्कचा एंट्रन्स। मी आता आहे एल्ड्रिच पार्कवे ह्या रोडवरती आणि त्या रोडवरती असलेलं आमच्या सोसायटीच्या बाजूलाच असलेलं हे रे मिलर पार्क। समर सीझन चालू असल्यामुळं ही सगळी झाडं अशी लाल चुटूक फुलांनी सगळी बहरलेली आहेत, एकदम सुंदर कलर। आणि वैशिष्ट्य म्हणजे ही आपली बकुळीची फुलं जशी असतात ना तशी ही एकदम नाजूक फुलं आहेत। खाली त्यांचा असा सडा पडलेला असतो, प्रत्येक झाडाच्या खाली असं त्यांचा सडा पडलेला असतो, एकदम सुंदर दृश्य दिसतं। खूप मोठं पार्क आहे आणि हा सगळा त्याचा आहे पार्किंग लॉट। पण मी तुम्हाला आज एक इथलं वैशिष्ट्य दाखवणार आहे, ते आपण चला बघूया। तर ह्या रे मिलरचं खास वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवणार जे आहे ते म्हणजे इथे आपण बघतोय इथे एक स्टॅच्यू आहे बघा, तुम्हाला कोण ओळखतंय का? नाही ना? अहो हे तर आहेत आपले चक्क रवींद्रनाथ टागोर। या पार्कमध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं आज इथं अमेरिकन बागेमध्ये रे मिलर पार्कमध्ये आपल्या रवींद्रनाथ टागोरांचा इथं पुतळा आहे, स्टॅच्यू आहे। तसेच त्यांनी ज्या काही कविता वगैरे केलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत, त्या पण इथं सगळ्या हे केलेल्या आहेत। खूप अभिमानास्पद गोष्ट, आनंददायक गोष्ट की या लोकांना सुद्धा आपल्या इंडियन संस्कृती, इंडियन लेखक, इंडियन कवी ह्यांची महती पटलेली आहे। ह्यापेक्षा आणखीन आपल्याला काय सुख पाहिजे? असा सुंदर सगळा नजारा आहे ह्या पार्कचा। मुलं छानपैकी खेळण्यांच्या वरती खेळत आहेत, त्याचा आनंद घेत आहेत आणि शेजारी त्यांना बसायला खाली पालकांना वगैरे बेंच आहेत। एकदम स्वच्छता टापटीप, सभोवती सगळी गुलाबी फुलांची झाडं सगळी बहरलेली आहेत आणि या पूर्ण पार्कच्या भोवती असा हा सिमेंटचा रस्ता बांधून केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला पार्कला पूर्ण राऊंड मारता येईल। ह्या पार्कमध्ये आल्यानंतर इथं बसून तुम्ही एन्जॉय करू शकता, मजा करू शकता, गप्पा गोष्टी करू शकता। बसण्यासाठी ही सिटिंग अरेंजमेंट आहे, बाजूलाच स्वच्छता गृह आहे, हे इकडं आहे मुलांचं खेळण्याचं हे, आणि तसंच ह्या साईडला पण एक मुलांचं खेळण्याचं हे आहे। हाय मिरेन, वाव, आणि हा इथे आहे लाकडी ब्रिज। ह्या ब्रिजवरून सुद्धा आपण असं पूर्ण पलीकडे जाऊन राऊंड मारू शकतो।
आणि इथं आपली मुलंही सगळे मस्तपैकी म्युझिक लावून त्याच्यावरती फुटबॉल खेळत आहेत. अरे वा, व्हेरी गुड. चला, कसा काय वाटला व्हिडिओ नक्की मला कळवा.